नमस्कार प्रशिक्षणार्थी, स्वागत आहे। या सत्रात आपण ॲरे जंक्शन बॉक्सला सोलर पॅनल कसे जोडावे हे शिकणार आहोत। या सत्राच्या शेवटी तुम्ही सोलर पॉवर कंडिशनिंग युनिट म्हणजे पीसीयूच्या एकात्मिक कंपोनेंटचे वर्णन करण्यास, पीसीयूची ऑपरेशनल प्रिन्सिपल्स समजून घेण्यास, ॲरे माउंट इन्व्हर्टर आणि त्याच्याशी संबंधित आव्हाने जाणून घेण्यास आणि छतावर बसवण्याचे मेकॅनिझम शिकण्यात सक्षम व्हाल। तसेच इन्स्टॉलर्ससाठी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यात सक्षम व्हाल। सोलर चार्ज कंट्रोलर, इन्व्हर्टर आणि ग्रीड चार्जर हे सोलर पॉवर कंडिशनिंग युनिट म्हणजे पीसीयू नावाच्या इंटिग्रेटेड सिस्टीमचे कंपोनेंट्स आहेत। हे बॅटरी बँक चार्ज करण्यासाठी ग्रीड किंवा डीजी सेट किंवा सोलर ऊर्जेचा स्रोत वापरण्याचा पर्याय देऊ करतात। लोड, सोलर पॉवर आउटपुट आणि बॅटरी व्होल्टेज या सर्वांवर सातत्याने पीसीयूची देखरेख असते। सतत वीज वापरामुळे पीसीयू ऑटोमॅटिक लोड ग्रीड किंवा डीजी पॉवरवर स्विच करते आणि बॅटरीचे व्होल्टेज पूर्वनिर्धारित थ्रेशोल्डच्या खाली गेल्यास एकाच वेळी चार्जिंग सुरू करते। पीसीयू नेहमी सोलर ऊर्जेला प्राधान्य देते आणि जेव्हा चार्जर लोडची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सोलर ऊर्जा किंवा बॅटरी पुरेशी नसते तेव्हाच ग्रीड किंवा डीजी विजेकडे वळते। ते गरजेनुसार ग्रीड किंवा डीजी पॉवरमध्ये अखंडपणे हस्तांतरित करून विश्वासार्ह बॅकअप म्हणून कार्य करते। अशा प्रकारे अविरत वीज पुरवठ्याची सुनिश्चिती करते। याची रचना युजरच्या सोयीसाठी कटकटीविना ऑपरेशन्स सुनिश्चित करण्यासाठी ऑटोमॅटिक कार्यांसह केलेली आहे। पीसीयू सोलर ऊर्जेचा वापर करून आणि पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी करून ऊर्जा स्वातंत्र्याला प्रोत्साहन देते। हे सोलर सोर्सपासून स्वच्छ अक्षय ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देते आणि हरित वातावरणात योगदान देते। सततच्या ऑपरेशन्ससाठी सोलर आणि ग्रीड किंवा डीजी ऊर्जा स्रोत एकत्र करून एक विश्वासार्ह आणि अतिरिक्त ऊर्जा पर्याय देते। सोलर पॉवर कंडिशनिंग युनिट म्हणजे पीसीयू हे प्रगत मॅक्झिमम पॉवर पॉइंट ट्रॅकिंग म्हणजे एमपीपीटी तंत्रज्ञानावर आधारित सोलर चार्ज कंट्रोलर, डिजिटल डिस्प्ले आणि पूर्णपणे सुरक्षित स्वरूपातील शॉर्ट सर्किटसह पॉवरफुल हायब्रिड सोलर इन्व्हर्टर असायला हवेत। हेवी लोड हाताळणी सोलर पीसीयू ही एक औद्योगिक रचना असते जी 2 वातानुकूलित यंत्रे यांसारखे पॉवर लोड आणि पंखे, दिवे, संगणक, प्रिंटर, घर, कार्यालय आणि व्यावसायिक जागेत वापरल्या जाणाऱ्या झेरॉक्स मशीन यांसारख्या लाइटिंग लोड चालवण्यासाठी समर्थपणे उभारलेली असेल। यात एमपीपीटी तंत्रज्ञानानं 97% पर्यंत रूपांतरण कार्यक्षमता असणे आवश्यक आहे आणि रेटेड किलोवॅटपर्यंत सोलर पॅनल जोडणे आवश्यक आहे। त्यातून शुद्ध साइन वेव्ह आउटपुट मिळाले पाहिजे आणि जोडलेल्या लोडच्या सुरक्षिततेसाठी एकापेक्षा जास्त एमसीबीचे संरक्षणही मिळाले पाहिजे। आपण क्षमता म्हणजेच केडब्ल्यू, तंत्रज्ञान, साइन वेव्ह एमपीपीटी इत्यादी, अनुमती दिलेले पॉवर लोड, बॅटरीची गरज, सोलर पॅनल व्होल्टेज, सोलर पॅनल विद्युत प्रवाह, संपूर्ण बॅटरी रिचार्ज वेळ, ग्राहकांसाठी अनुकूल देखरेख प्रणाली, एलईडी डिस्प्ले आणि एलसीडी डिस्प्ले या इन्व्हर्टर देखरेख डिस्प्ले इत्यादींसारख्या उत्पादन मॅन्युअलमधील वर्णनांच्या आधारे सोलर पीसीयू निवडू शकतो। आता आपण सोलर पीसीयूच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया। एलईडी डिस्प्लेमध्ये पुढील गोष्टी असू शकतात: ग्रीड लेड हिरवा म्हणजे ग्रीड पॉवर उपलब्ध आहे, पीव्ही लेड हिरवा रंग म्हणजे सोलर उपलब्ध आहे, इन्व्हर्टर लेड हिरवा म्हणजे इन्व्हर्टर सुरू आहे, बॅटरी एलईडी म्हणजे बॅटरी चार्ज होत आहे, ब्लिंकिंग किंवा बॅटरी, डिस्चार्जिंग म्हणजेच स्थिर एलईडी, फॉल्ट एलईडी लाल म्हणजे इन्व्हर्टर सदोष आहे। एलसीडी डिस्प्लेमध्ये या गोष्टी असू शकतात: बॅटरी व्होल्टेज म्हणजे बॅटरीची चार्ज पातळी, लोड टक्केवारी म्हणजेच एकूण इन्व्हर्टर पॉवरच्या किती टक्के इतका विजेचा वापर, आउटपुट व्होल्टेज, पीव्ही व्होल्टेज म्हणजे सोलर पॅनलने निर्माण केलेले व्होल्टेज, पीव्ही विद्युत प्रवाह म्हणजे सोलर पॅनल एम्पियरमध्ये वीज निर्माण करणे, ग्रीड व्होल्टेज म्हणजे युटिलिटी ग्रीड व्होल्टेज पातळी,
ग्रीड चार्जिंग विद्युत प्रवाह म्हणजे AMP, ज्याने बॅटरी चार्ज होत आहे, आणि विजेची बचत म्हणजे KWH. भिंतीवर बसवण्याचे किंवा ॲरे माउंट इन्व्हर्टर व्यावसायिक छतावरील सोलर इन्स्टॉलेशनसाठी आतील हवामान नियंत्रित कुलूप लावण्यासारखी खोली हे स्ट्रिंग इन्व्हर्टरसाठीचे सर्वोत्तम स्थान आहे, पण ते नेहमीच शक्य नसते. जमीन स्तरावर बसवण्यासाठी काही पर्याय नसल्याने अनेकदा इन्स्टॉलर हे नाजूक विद्युत इलेक्ट्रॉनिक्स ॲरेच्या शेजारी छतावर ठेवतात. छतावर बसवलेले इन्व्हर्टर पुढील प्रमाणे असतात: स्ट्रिंग इन्व्हर्टर, सेंट्रल इन्व्हर्टर आणि मायक्रो इन्व्हर्टर. ॲरे जंक्शन बॉक्स उघडा आणि आतील वैशिष्ट्ये समजून घ्या. तुमच्याकडे पुढील सर्व साधने आणि उपकरणे असल्याची खात्री करा. ॲरे जंक्शन बॉक्स म्हणजे AJB किंवा कंबायनर बॉक्स, सोलर पॅनल, वायर, केबल, इतर साधने, PWM आणि MPPT चार्ज कंट्रोलरसाठी असलेल्या कंपोनेंटसह एकत्र जुळवलेले मल्टीमीटर आणि खुले PCB. सर्किटची आकृती पडताळून घ्या आणि तुलना करा. सोलर पॅनलमधून वायर काढा आणि AJB मधील इनपुट कनेक्टरशी जोडा. इनपुट कनेक्टरला सिरीजमध्ये जोडा. फ्यूज, DC MCB आणि सर्ज प्रोटेक्टर जोडा. आउटपुट सर्किट जोडा. प्रवाह तपासा. वरील कनेक्शन काढा आणि पुन्हा पॅरलल कनेक्शन करा. पॅरलल कनेक्शनसाठी वर नमूद केलेली सर्व कनेक्शन्स काढून टाका आणि पुन्हा करा. निरीक्षणांची नोंद करा आणि सिरीज किंवा सोलर पॅनलसाठी पॅरलल कनेक्शनसाठी AJB आज जोडण्याचा प्रयत्न करा. आपण ॲरे जंक्शन बॉक्सला सोलर पॅनल कसे जोडावे या सत्राच्या अखेरीस पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्ही सोलर पॉवर कंडिशनिंग युनिट म्हणजे PCUच्या इंटिग्रेटेड कंपोनेंट्सचे वर्णन करण्यात, PCUची ऑपरेशनल प्रिन्सिपल्स समजून घेण्यास, ॲरे माउंट इन्व्हर्टर आणि त्याच्याशी संबंधित आव्हाने जाणून घेण्यास आणि छतावर बसवण्याचे मेकॅनिझम शिकाल आणि इन्स्टॉलर्ससाठी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यास सक्षम झालेले असायला हवे.